नमस्कार. तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. आज आमच्या अखिल भारतीय पद्मश्री भिवंडी या संगमाने महाराष्ट्रात जे जे आमचे समाजाचे नगरसेवक आले, ज्या ज्या लोकांना राष्ट्रीय पुरस्कार भेटला, ज्या लोकांना नॅशनल पुरस्कार भेटला, अशा लोकांचा सत्काराचा प्रोग्राम ठेवला. त्याबद्दल मी आमचे मित्र पोटाबत्तीन यांना धन्यवाद व्यक्त करतोय. अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे गौरव अध्यक्ष आदरणीय सुंकुरवारजी पण इथे आहे. आणि ही मोठी घटना आहे की आमचा समाज आता राजकारणात अग्रेसर होऊ लागलाय. मला वाटतं की या समाजाचा एक आमदार आणि एक महापौर आहे. मी 3दा जालना शहराचा आमदार होतो आणि मी नगराध्यक्ष पण होतो आणि माझी बायको पण नगराध्यक्ष होती. आज आमच्या जालन्यात 4 नगरसेवक आमच्या समाजाचे, टोटल बघितलं तर 40 पेक्षा जास्त नगरसेवक मराठवाड्यात निवडून आलेले आहेत. आणि मी महाराष्ट्राच्या जनतांना मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला या पदावर बसण्यासाठी मदत केली. या महाराष्ट्राची तमाम जनतेला मी धन्यवाद व्यक्त करतो. जय मारखंड आहे. आज भिवंडी येथे अखिल भिवंडी पद्मशाली संघ व महाराष्ट्र पद्मशाली संघम यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. ठिकाणी आता कैलास शेठने सांगितल्याप्रमाणे आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी नगरसेवक निवडून येत आहेत. त्यांना राजकीय पाठबळ मिळण्यासाठी त्यांनी सर्वोपरी त्यांना मदत करू म्हणून असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता त्याच प्रकारे पद्मशाली समाज हा SBC मध्ये मोडतो. त्याच्या आधी कैलास शेठ आमदार असताना अनेक वेळा मी मुख्यमंत्र्यांशी, त्याच्या वेळच्या मुख्यमंत्र्यांशी भेटलो, आपल्या मागण्या सादर केलो. 2024 20 सप्टेंबरला आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सागर निवासावर पद्मशाली समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये मी एक प्रश्न उपस्थित केला. साहेब, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आर्थिक विकास महामंडळ पद्मशाली समाज देण्यास त्यांनी जाहीर केलं होतं, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि पद्मशाली समाज सगळ्यात जास्त असल्या कारण महाराष्ट्रामध्ये SBC मध्ये, तर तुम्ही आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद आमच्या समाजाला द्यावं म्हणून मी त्यांना आग्रहाची विनंती केली. त्या विनंतीला त्यांनी मानून त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं. अध्यक्षपदच नाही पण उपाध्यक्ष जरूर तुम्हाला देऊ म्हणून त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे. पण अद्याप जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता अनेक दिवसांना आता कैलास शेठ गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशोक पिंजापरे सारखे आमचे जे SBCचे ज्यांना ज्ञान आहे अशा लोकांना घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांना अधिवेशन झाल्यानंतर कैलास शेठचा वेळ घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून पद्मशाली समाजासाठी SBC साठी आर्थिक विकास महामंडळ आम्ही जे काही मागणी आहे 2% मागण्या वगैरे ते पूर्ण आमच्या 50% बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालूच आहे. पण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आर्थिक विकास मंडळ अजून पूर्ण न झाल्या कारणानं पुनश्च त्यांची आम्ही भेट घेऊन या पद्मशाली समाजासाठी ज्या ज्या काही सवलती आहेत त्या घ्यायचा आम्ही प्रयत्न करू. जय मारखंड, जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव राजेंद्र सुदर्शन अंकम, राहणार सोलापूरमध्ये. आणि गेल्या 50 वर्षापासून मी काम करीत आहे हातमागावर. आणि कला जगामध्ये कुठे नसून पुरं वर्ल्ड कुठे नाहीये. आणि कला आपण स्वतः तयार केला आहे, म्हणजे आपल्याला कोणी शिकवलं नाही. आपल्या घरात लूम होता हिंदू महात्मागावर, तर साडीवर काम करायचं लहानपणी. मग नंतर त्याला तो चेंज करून मग नंतर शिपण बॅग तयार केलो. नंतर आपण काय केलो, कटोर तयार केलो, नंतर फिगर तयार केलो, नंतर पोर्ट्रेट तयार केलो. अशा प्रकारचे सगळ्यात विविध कलाचे आपण बनवतो विविंग मध्ये. नाही चेकार्ड काय नाही, काय चेकार्ड नाही, इलेक्ट्रिक मशीन नाही, काय नाही. आणि आता मला गव्हर्नमेंट राष्ट्रपती अवॉर्ड मिळालं. मला मोठ्या मोठा अवॉर्ड मिळाला. गेल्या 25 वर्षात कुणाला मिळालं नाही, महाराष्ट्र लोकांना. मला मिळालंय. आणि मला ऑस्ट्रेलियाला, फ्रान्समध्ये, मॉरिशसला, इटालीमध्ये आणि जर्मनमध्ये मला घेऊन गेले. तिथं मी छोटासा रूम तयार करून त्यात लोकांना दाखवतोय सगळीकडे. हे बनवायला तुम्हाला किती दिवस लागला? कमी कमी 1 महिना लागला. 1 महिना लागला. कोणाच्या मदत घेतलं का? म्हणजे तुम्हाला कल्पना कशी आली आहे बनवायचं? लहानपणीच एक सुचवलं कारण आहे. 50 वर्षापासून काम करतो मी. गेल्या 50 वर्षाचं काम चालू आहे माझे.
तुम्ही आमच्या डेली समाचारचे बोलल्याबद्दल धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं नाव काय? माझं नाव सरजना संजय तागडार. मी संगमनेरवरून इथे आली आहे भिवंडीला. इथे अखिल भारतीय समाज भिवंडी यांच्यातर्फे एक सत्कार सोहळा सगळ्यांसाठी ठेवलेला होता. नवनिर्वाचित पद्मशाली समाजाचे जेवढेही महापौर, आमदार, नगरसेवक, नगरसेविका आणि तसेच ज्यांना पद्मभूषण बाकीच्या काही सन्मान चिन्ह भेटलेले आहेत त्यांचं खूप अतिशय सुंदर प्रकारे इथं सन्मान करण्यात आलं, त्यांचा सत्कार करण्यात आलं. आम्हाला एवढ्या संख्येने बहुसंख्येने इथं बोलवून त्यांना आम्हाला एवढं मान सन्मान दिल्याबद्दल मी अखिल भारतीय पद्मशाली समाज भिवंडी यांचे खूप खूप आभार मानते. तुम्ही भिवंडीमध्ये जन्माला आल्या असा भिवंडीची लेक आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि संगमनेरची सून मी आमदार सत्यजित दादा थांबे आणि माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समिती आणि हे समिती बनवून आम्ही निवडणूक लढवली यावर्षी आणि बहुमताने इथे निवडून आलोय आम्ही. आमचं पूर्ण 31 पैकी आम्ही 28 संगमनेर सेवा समिती सिंह या चिन्हावर निवडून आलो आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येते त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मला निवडून आल्यानंतरही महिला कल्याण सभापती हा सन्मान दिला आणि हा पद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे नगरपालिकेचे तसेच आमच्या बाळासाहेब थोरात साहेब आणि आमदार सत्यजित दादा आमचे लाडके आमदार यांचं खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. आणि हा याला కార్యక్రమం జరిగింది దేని గురించి చెప్పాలి. జయ మార్కండ ఈరోజు అఖిల్ పద్మశాలి సమాజ్ భివండి మహారాష్ట్ర పద్మశాలి సంఘం సంయుక్తంగా ఒక మహాసభ ఈ యొక్క భివండిలో ఏర్పాటు చేయడం జరిగింది. దీని యొక్క ముఖ్య ఉద్దేశం ఇప్పుడే ఇంతకుముందు ఏంటంటే ఎన్నికలలో మన యొక్క పద్మశాలి బిడ్డలు నగర సేవకులుగా సేవికలుగా అదేవిధంగా మేయర్గా ఎమ్మెల్యేగా గెలుపొందినారు. వారిని ఇక్కడ పిలిచి సత్కరించి వారి యొక్క ప్రేరణ వారి యొక్క ఏవైతే మార్గం ఉన్నదో వాటిని చూపెట్టడానికి ఇక్కడ ప్రజలకు అందరికీ కూడా పరిచయం చేయడానికి ఒక కార్యక్రమం ఏర్పాటు చేయడం జరిగింది. ఈ కార్యక్రమంలో మహారాష్ట్ర నుండి వివిధ ప్రాంతాల నుండి మన యొక్క సమాజం యొక్క పదాధికారులు బాంధవులు అందరూ పెద్ద సంఖ్యలో విచ్చేసి ఈ యొక్క కార్యక్రమాన్ని దిగ్విజయపరిచినందుకు వారికి నేను పేరు పేరున ధన్యవాదాలు తెలుపుతున్నాను. ఇదే విధమైన ఐక్యతతో మహారాష్ట్రలో దాదాపుగా 80 లక్షల నుండి 1 కోటి మంది మన పద్మశాలీలు ఉన్నారు. వారి యొక్క ఉన్నతికి ఒక మంచి ప్రణాళికతో ప్రభుత్వానికి తెలియజేయడానికి ఈ యొక్క సభలు ఇటువంటి సభలు ఉపయోగపడతాయని నేను భావిస్తా ఉన్నాను. మన స్పెషల్ బ్యాక్వర్డ్ క్లాస్ అని దాని గురించి ఏమైనా చర్చ జరిగిందా ఈ సభలో? ఈ రోజు ఎస్బిసి ఏదైతే మనం పద్మశాలిలో ఎస్బిసి కేటగిరీ కిందకి వస్తాము కానీ ఎన్నైతే మనకు ఫెసిలిటీస్ జరగాలనో ప్రభుత్వాన్ని పొందలేకపోతున్నాం. దీని గురించి మంచి చర్చ జరగాలని మన యొక్క భివానికి వచ్చినటువంటి మాజీ ఎమ్మెల్యే కైలాస్ గోరింట్యాలు వారి ముందుండి ఈ యొక్క కార్యక్రమాన్ని ప్రభుత్వాన్ని తీసుకెళ్తానని చెప్పినారు. వారికి సహకరించడానికి మహారాష్ట్ర ఉన్నటువంటి వివిధ సంఘాల యొక్క ప్రతినిధులు వారి యొక్క అధ్యక్షులు అందరం కూడా మేము వారికి సహకరించి మన पद्मशाली యొక్క ఐక్యం చాటుతామని చెప్తా ఉన్నాను. जय मार्कंड. आजच्या समाचार समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.